नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. आज मी काय केलेलं आहे, इथं बेडगी मिरचीच्या ज्या हिरव्या मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत. त्या मधोमध मस्त असे एक चिरेवर चिरून घ्यायच्या. एक चीर पाडायची, त्यातलं बी काढायचं नाही आहे बाहेर. सगळ्या मिरच्या असं एक चीर पाडून घ्यायची सगळ्या मिरच्यांना. आणि त्या मी सगळ्या इथं मिरच्यांना एक एक चीर पाडून घेत आहे. त्या चिरा आपल्या पाडून झालेले आहेत. त्याच्यामध्ये काय करायचं, मीठ भरून घ्यायचं. सगळ्या मिरच्यांमध्ये अगोदर काय करायचं, त्या चिरेमध्ये मीठ भरून घ्यायचं. आणि इकडं मी काय केलं, इथं गॅसवर तवा मांडून घेतला आहे. त्यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. ते छान लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. इथं बेसन पीठ आपलं छान भाजून झालेलं आहे, ते काढून घ्यायचं बाजूला. त्यामध्ये 2 चमचे शेंगदाणा कूट घ्यायचे. नंतर बडीशोप पावडर, मी बडीशोप मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे ती. नंतर धनेपूड 1 चमचा, बडीशोप पावडर 1 चमचा, धनेपूड. नंतर इथं मॅगी मसाला घेतलेला आहे मी, थोडासा अर्धा चमचा मॅगी मसाला. नंतर छोटा चमचा भरून 1 हळद. नंतर 1 चमचा मीठ. त्यामध्ये काय करायचं, 1 पळी मी तेल पण टाकून घेतलेलं आहे. नंतर अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे. आणि हे सगळं मिश्रण आता काय करायचं, एकत्र कालवून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिक्स केल्यानंतर आपण ज्या मिरच्यांना चिरा पाडून घेतल्या होत्या, मीठ भरून घेतलं होतं, त्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. मसाला जास्त बाहेर निघणार नाही अशा पद्धतीने भरून घ्यायचा. मी सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला इथे भरून घेत आहे. आपण या मिरच्यामधल्या बिया काढलेल्या नाहीत बरं का. आता या सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता मी इथं गॅसवर तवा मांडून घेतला आहे. तवा चांगला गरम झाल्याच्या नंतर एक एक मिरची त्या तव्यावर ठेवून घ्यायची आहे. सर्व मिरच्या आपल्या तव्यावर ठेवून घेतलेत मी. नंतर त्यावर काय करायचं, 1 पळी असं तेल ओतून घ्यायचं. ह्या मिरच्या आपल्याला फ्राय करायच्या आहेत, तव्यावर शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत. ह्या तळण्यासाठी मस्त त्या तेलामध्ये फिरवून घ्यायच्या. आणि नंतर त्यावर काय करायचं, एक अंग थोडेसे डाग पडल्याच्या नंतर त्यावर प्लेट झाकून ठेवायची, की जेणेकरून त्या छान तळल्या जातील, मऊ अशा तळल्या जातील. आता आपण एक बाजू पूर्ण अशी त्याची शेकून घेतलेली आहे झाकण ठेवून. आता त्यामध्ये अजून अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे वरती. लिंबू पिळून झाल्याच्या नंतर बी पडलंय लिंबाचं, ते मी बाजूला काढून घेतलंय. आता लिंबू पिळून झाल्याच्या नंतरही त्या छानपैकी थोड्याशा खालीवर करून घ्यायच्या आणि पुन्हा ताट झाकण ठेवून त्या मस्त वाफवून घ्यायच्या. आपली मिरची तळून तयार आहे. इथं भाकरीसोबत, भाजी भाकरीसोबत, वरण भातासमोर तोंडी लावायला ही मिरची खूप छान लागते. किंवा आपण चपाती बरोबरही आपण तशीच खाऊ शकतो ही मिरची.